इयत्ता 8वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती अर्थात NMMS परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आजच्या तासामध्ये स्वागत आहे. गुगल मीटच्या माध्यमातून विज्ञान, इतिहास, भूगोल आणि गणित हे विषय आपण पूर्ण करत आहोत. त्यामध्ये आपला भर जो आहे तो प्रामुख्यानं यापूर्वी आलेले जे प्रश्न आहेत त्या अभ्यासणं आणि त्यातून पुस्तकामध्ये त्याची उत्तरं शोधणं आणि पुस्तकातून अभ्यासाची सवय लागणं यासाठी आपण हा सगळा कार्यक्रम घेतो आहोत. आत्ता माझ्याकडे जी PPT आहे किंवा स्क्रीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि शेअर करण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना आहे की इतर कोणीही तुमच्या बाजूनं शेअरिंग करायचं नाही. सध्या व्हिडिओ बंद राहिले तरी चालतील. जेव्हा तुम्हाला बोलायचं आहे तेव्हा तुम्ही बोलताना व्हिडिओ आणि माईक चालू करायचे आहेत. लगेच माझा प्रश्न पुढे असतो, तुम्हाला माहीतच आहे तो प्रश्न कोणता प्रश्न असतो. मी स्क्रीन शेअर केलेला आहे ते तुम्हाला दिसतंय का? हो सर दिसते. बहुतांश विद्यार्थ्यांना ते दिसतंय. मोबाईल बऱ्याच जणांनी हो सर. तो उभा धरलाय का आडवा धरलाय हा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही मोबाईल आडवा धरता आणि फुल स्क्रीन वापरता तेव्हा तुम्हाला हे लिहिलेलं सुद्धा बऱ्यापैकी मोठं दिसतं. जर तुम्ही मोबाईल उभा धरून बघत असाल तर तुम्हाला हे एवढं मोठं दिसणार नाही. अर्थात माझ्याकडे आत्ता जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं PPTs बनवलेले आहे त्याच्यामध्ये हा एक प्रकार आहे. या प्रकारामध्ये मी तुम्हाला थोडं दाखवतो. या प्रकारामध्ये माझ्याकडे काय काय आहे. तर या प्रकारामध्ये आपल्याकडं सामान्य विज्ञान इयत्ता 8वी बद्दल बहुपर्यायी प्रश्न आहेत, रिकाम्या जागांचे काही प्रश्न आहेत, चुकी बरोबरचे काही प्रश्न आहेत, वेगळा घटक ओळखायचे काही प्रश्न आहेत आणि सहसंबंध ओळखायचे काही प्रश्न आहेत. आणि नॉर्मली या टाईपचे सगळे प्रश्न जर आपण अभ्यास केला तर आपल्याला बऱ्यापैकी सराव होतो, म्हणून मी तसं केलेलं आहे. इकडे येऊ, आपण थोडंसं पुढे जाऊ, तुम्हाला दाखवतो मी. इकडं आपल्याकडं 152 रिकाम्या जागा आपल्याला पाहायच्या आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमाबद्दलच्या 152 नंबरची रिकामी जागा कुठं असेल ती इथं आपल्याला दिसते पहा. 152 लिहिले. गुजरातमधील गिरचे जंगल हे टिंबची जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. हा 152व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. त्यानंतर बहुपर्यायी प्रश्न आपण 75 पाहणार आहोत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण ज्याला म्हणतो, पर्याय दिलेले असतात आणि त्याचं उत्तर तिथं काय दिलंय. आता ते उत्तरही मी ठेवलेलं आहे लिहून, फक्त तुम्हाला ते दिसत नाही. योग्य वेळेला मी ते ओपन पण करणार आहे. उत्तर पण तुम्हाला इथं देता येऊ शकतात. आणि आता आपले जे काही प्रकरणं शिकवून झालेली आहेत 3 किंवा 4, त्या 4च प्रकरणापर्यंत आपण यातली माहिती आत्ता पाहणार आहोत. त्यानंतर 160 प्रश्न आहेत चुकी बरोबरचे. त्यामध्ये पहिल्या प्रकरणापासून वेगवेगळे शेवटच्या प्रकरणापर्यंत 160 प्रश्न चुकी बरोबरचे आपण घेणार आहोत. त्यानंतर 160 प्रश्न ते असतीलच, त्याबरोबरच पुढे अजून इकडे तुम्हाला दिसतंय मी स्क्रीनवरती काय करतोय. 160वा प्रश्न हा होता. त्यानंतर 52 प्रश्न आहेत. वेगळा घटक ओळखा. दिलेल्या गटातून वेगळा घटक ओळखायचा आहे. अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. पुढे गेलो आपण आणखी तर आपल्याला या प्रश्नाच्या नंतर शेवटचा प्रकार आहे तो सहसंबंध आणि त्यामध्ये 33 प्रश्न आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण आजच्या दिवशी जरी असं मी म्हटलं असलं इथं की सगळ्याच 19 प्रकरणावरती ही माहिती आहे, पण मला वाटतं की आजच्या दिवशी आपण शिकवून झालेली 3 किंवा 4 प्रकरणं किती घ्यायची, 3 घ्यायची का 4 घ्यायची आज शिकवून झालेली आहेत. किती झाली शिकवून? 3 शिकवून झालेली आहेत. 4थं शिकवायचं राहिलेलं आहे आणि 5वं चे चालू आहे किंवा संपलेलं आहे असं म्हणलं तरी चालेल. पण 5व्याकडे लगेच जाण्यापेक्षा आपण काय करूयात, मग आता 3 प्रकरणावरती जाऊ, कारण प्रश्न बरेचसे आहेत. बघायचे प्रश्न आपल्याला सुरुवात लगेचच करायची आहे, वेळ वाया घालवायचा नाही. तुम्हाला हे वाचता येते का हे मला एकदा बघून घेऊ दे परत. तुम्ही वाचू शकता का? हो सर. ठीक आहे. वाचू शकत असाल तर सोपा मार्ग आहे. पटापट उत्तर शोधायची पुस्तकामध्ये, वेळ घालवायचा नाही. आणि एक लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांनाच गुगल मीटला घेतलेलं आहे. फार फार तर 20 आणि 2025 हे साल चालू आहे, म्हणून मी 25 विद्यार्थी फक्त गुगल मीटमध्ये घेणार आहे. त्यातल्या 20 जागा ऑलरेडी भरलेल्या आहेत. 4-5 जागा अजून शिल्लक आहेत. जे विद्यार्थी यूट्यूबवरती हे व्हिडिओ पाहतायत त्यांना कल्पना अशी आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि ते पुन्हा फोटोज मला पाठवायचे. नंतर आपण विद्यार्थ्यांना गुगल मीटला घेतो, त्याशिवाय घेत नाही. सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला टिंब म्हणतात. पहिल्याच पानावर उत्तर सापडेल हे. हा सांग. एक जण सांगा लगेच. वर्गीकरण ह्याला म्हणतात. यालाच आपण वर्गीकरण असं म्हणतो, सजीवांचं वर्गीकरण असं म्हणतो. याच्यामध्ये उत्तर सुद्धा मी लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही एकदा उत्तर पाहू शकता. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं बघत मी उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे. इथं उत्तर मी लिहिलेलं जैविक वर्गीकरण.
मग या उत्तराला मी झाकून ठेवलेलं आहे. मी जेव्हा पाहिजे तेव्हा ते ओपन करू शकतो. सजीवांचे गट उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. जैविक वर्गीकरण शब्द मी पुन्हा झाकून टाकला. पुढं दुसरा आकडा, पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सजीव म्हणजे टिंबटिंब होय. पाठीमागच्या पानावर शोधा आता. शोधायचे हे जे जे विद्यार्थी नव्यानं गुगल मीटला आलेले आहेत त्यांना करायची ते माहिती नाही की आपण पुस्तक घेऊन बसतो, पुस्तकामध्ये उत्तरं शोधतो आणि त्यातून आपला अभ्यास होत असतो. नसेल सापडत तर मी दाखवणारच आहे, कारण माझ्याकडं हार्ड कॉपी पण आहे, सॉफ्ट कॉपी पण मी ठेवलेली आहे. नाही सापडत आहे उत्तर? ओके सर सापडलं. सापडलं. कवकांच्या माहितीमध्ये आहे का हे? हो सर, पेज नंबर 1 वरती त्या चार्ट मध्ये आहे, पंचसृष्टी वर्गीकरण मध्ये. पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सजीव म्हणजे कवके. इथं उत्तर इथेच लिहिलेलं आहे. मुद्दाम मी उत्तर तुम्हाला ओपन करून दाखवतोय सुद्धा. ठीक आहे. पुढं, बहुसंख्य कवके टिंबटिंब आहेत म्हणजे काय नेमकं? एक एक वाक्य पुस्तकातलं फार महत्त्वाचं आहे. आपण जितक्या वेळा ते पुस्तक बघू ना तितक्या वेळा आपल्याला ते लवकरात लवकर माहिती होत जाणार आहे आणि पाठ होत जाणार आहे. म्हणून पुस्तक पुन्हा पुन्हा आपल्याला बघायचं आहे. पुस्तकच आपला बेस आहे. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, पेपर क्रमांक 2च्या तयारीसाठी पुस्तकच वापरा. कुठल्याही प्रकाशनानं दिलेली छोटीशी माहिती, थोडीशी तात्पुरती जुजबी माहिती वाचून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका. पुस्तकात जी माहिती आहे ती महत्त्वाची आहे, कारण पुस्तकातलं काहीही विचारलं जाऊ शकतं. पुस्तक मी ओपन करू का मग माझ्याकडचं? सर सांगू काय आन्सर? जाधव इतरांना पण जरा शोधू दे, कारण माझ्याकडं पुस्तक आहे आणि मला ते एकदा बघून घेऊ द्या. PDF बुक्स असं म्हणून मी जे ठेवलंय त्याच्यामध्ये, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा मी इकडं पुस्तक आणलेलं आहे आणि पुस्तक आता मुद्दामून थोडंसं झूम करून घेतो म्हणजे तुम्हाला इथे नीट दिसेल, पूर्ण दिसावं एवढीच अपेक्षा आहे. आणि प्रकरण आपलं जे चाललंय त्यामध्ये आपण इथं आलो, डायरेक्टली शेवटच्या पानावर चालू होतो. इथून सुरुवात झालेली प्रकरणाला. इथं काय माहिती आहे, काय शब्द होता आता आपला प्रश्न, तो प्रश्न पुन्हा स्क्रीनवरती आणावा लागेल. प्रश्न याप्रमाणे होता, बहुसंख्य कवके टिंबटिंब आहेत. सापडलं का सगळ्यांना बहुसंख्य हो सर कवके? सापडलं. हा सांगा, वाक्य सांगा. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. बरोबर आहे. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत कारण ते मृत अवशेषांपासून अन्न शोषण करतात, म्हणून त्यांना आपण परपोषी असं म्हणतो. कवकांच्या माहितीमध्ये ती नक्कीच माहिती पेज नंबर 3. पेज नंबर 3 वर. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत असं स्पष्ट वाक्य दिलेले, कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात. ओके, म्हणजे इथं इथे उत्तर असणार आहे मृतोपजीवी आहे. पहा उत्तर बघितलं सगळ्यांनी? उत्तर बघितलं सगळ्यांनी? एकदा हो म्हणा कोणीतरी, पुढे जाऊयात. ओके, विषाणू फक्त टिंबटिंबनेच दिसू शकतात. विषाणूच्या भागामध्ये जा, उत्तर सापडेल. आणि चॅट बॉक्समध्ये उत्तर लिहा. चॅट बॉक्समध्ये उत्तर लिहायचं आहे. चॅट बॉक्स चालू ठेवला मी त्यासाठी. चॅट बॉक्समध्ये उत्तर लिहा. विषाणू फक्त टिंबटिंबने दिसू शकतात. कशाने दिसतात? इंग्रजीमध्ये लिहिलं तरी चालेल, मराठीत लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. चॅट बॉक्स ओपन करून ठेवलाय मी. हा बघत, सेमी इंग्लिश जरी असेल ना तरी पुस्तक थोडीशी मराठीची पण रेफर करायची आहेत. कारण मी सांगतो, कारण जेव्हा तुम्ही नुसतं सेमी इंग्रजीचा अभ्यास करणार आहात ना, तेव्हा तुमच्या सगळ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील असं नाही. काही कन्सेप्ट या मराठीतून सुद्धा क्लिअर होऊ शकतात. शेवटी आपल्याला एक एक मार्क महत्त्वाचा आहे. मायक्रोस्कोप, परंतु ते उत्तर तेवढं पूर्ण बरोबर आहे असं मी लगेच म्हणत नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असं एक उत्तर आलेलं आहे. बघत, तुझ्या उत्तरामध्ये तुला काय दुरुस्ती करायची का बघ. इथं त्यांनी लिहिलेलं आहे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी. म्हणजे पूर्ण जर शब्द आपण हा पाहिला, हा इथला शब्द पहा, पूर्ण शब्द इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी असा तो शब्द आहे.
हा शब्द आला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक असंही उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे ते. आज आपल्या तासाला पहिल्यांदाच, आता ते इंग्रजीमध्ये नाव आहे त्यामुळं एम अशफाक माल्लेबारी असं एक नाव दिसतंय. सोलापूरवरून विद्यार्थी जॉईन झालेला आहे आजच पहिल्यांदाच. कदाचित त्याला आज पहिल्या दिवशी काहीतरी असं वेगळं वाटत असेल, हे चाललंय काय नेमकं, सर तर काही शिकवतच नाहीत, नुसतं पुस्तकात बघायला लावतात. परंतु मुळातच पुस्तकातच बघणं हेच आपलं पहिलं काम आहे. अगदीच तुम्हाला एखाद्या मुद्द्याबद्दल शंका असली किंवा काही फॉर्म्युले वगैरे असतील, काही सूत्र असतील, आपल्याला काही सोडवायचं असेल, काही किमती ठेवायच्या असतील, तिथं मी तुम्हाला मदत करणार आहे. इथं हे काही फक्त डायरेक्टली थेट माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, आणि या ज्ञानावर जे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल आत्ता मी तुम्हाला काही स्पष्टीकरण करण्याची अजिबात सुद्धा गरज नाही असं मला वाटतं. चला पुढे जाऊयात. आणखी प्रश्न 5वा रिकामी जागा. टिंबटिंब हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. हे पूर्वी पण प्रश्न आपल्याला झालाय पहा. शेवटच्या पानावर प्रश्नोत्तराच्या वर, म्हणजे स्वाध्याय जिथं दिलेला आहे त्याच्या वर ते उत्तर होतं. स्वाध्यायाच्या वरती ते उत्तर दिलेलं होतं. सर मी सांगू सर सर मी सांगू उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. हुंबेने उत्तर टाकले, माल्लेबारी त्यांनी उत्तर टाकले, मंडलिकने उत्तर टाकलेलं आहे. बॅक्टेरिओफेज असा तो शब्द आहे. बॅक्टेरिओफेज असा तो शब्द आहे, आणि तो लक्षात ठेवा. जीवाणूंवर हल्ला करणारे जे विषाणू आहेत त्यांनाच आपण बॅक्टेरिओफेज असं म्हणतोय, कारण बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि जीवाणूंच्या विरुद्ध ते काम करतात, म्हणून बॅक्टेरिओफेज. बरोबर आहे. सापडतं सगळं, मराठीत विचारलं तरी तेच इंग्रजीमध्ये आहे, आणि आपलं प्रकरण पहिलं चाललंय हेही सध्या माहीत आहे, त्यामुळे उत्तरांना काही अडचण येत नाही. पुढचे काही प्रश्न. कवकांची पेशीभित्तिका टिंबटिंब या जटिल शर्करेपासून बनलेली असते. नेहमीचंच प्रश्न आहे, नेहमीचे उत्तर विचारलं जातं, आणि याचं उत्तर सुद्धा जे माहीत आहे तुम्हाला बऱ्यापैकी, ते इथं मी कलरमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याला कायटिन असं नाव दिलेलं आहे. विद्यार्थ्यांचं ज्यांचं वाचन पुस्तकाचं चांगलं आहे ना, त्यांनाही उत्तर लवकर सापडतात. ज्यांचं पुस्तकाचं वाचन नाही, जे पुस्तकाची पानं वारंवार पलटत नाहीत, नुसती पलटायची नाहीत, ती वाचून पलटायचीत, काही अंडरलाईन महत्त्वाच्या शब्दांना करायचे आहेत, अशा वेळेला तुम्हाला ही कायटिन हा त्याचा उच्चार आहे. CHITIN असं जरी स्पेलिंग असलं तरी त्याला कायटिन असंच म्हटलं जातं. पुढे जाऊयात, वेळ घालवायचा नाही. हेपेटायटिस बी या रोगाच्या संक्रमणाचे माध्यम टिंबटिंब असू शकते. प्रकरण 2 मध्ये. चला आता प्रकरण 2 मध्ये आपल्याला हे सापडणार आहे. प्रकरण 2 मध्ये सापडेल. पहिल्या प्रकरणाच्या रिकाम्या जागा संपलेल्या आहेत. जेवढे त्यांनी विचारले तेवढ्या आपण घेतल्या. आरोग्य रोग, आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं होतं ते हेपेटायटिस, आणि हेपेटायटिस नेमका कशामुळं त्याचं प्रश्न होता. हेपेटायटिस बी या रोगाच्या संक्रमणाचे माध्यम टिंबटिंब असू शकते. पुस्तकात तुम्ही पाहताय पान नंबर, हे पान नंबर जे तुमचं वेगळं असू शकतं, माझं वेगळं असू शकतं. 7 नंबर माझ्याकडे लिहिलेलं पान आहे. याच्यामध्ये हेपेटायटिस इथं लिहिलं आहे पहा, कावीळ. त्याच्यामध्ये ABCDE असे प्रकार दिलेले आहेत, आणि त्यामध्ये संक्रमणाचं माध्यम म्हणून पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्तपराधन असे 3 आहेत. या 3 पैकी एक उत्तर तिथं लिहिलेलं असणार आहे. बघूयात उत्तर काय आहे. उत्तर आहे रक्तपराधन. अर्थात याच्यामध्ये पाणी सुद्धा असू शकतं, कारण त्यातून सुद्धा हेपेटायटिस बी चे विषाणू दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. उत्तर मी झाकून ठेवलेलं आहे, नक्की लक्षात घ्या. मी उत्तर मुद्दाम झाकून ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला हे पुस्तकात शोधायला मिळावं. अन्यथा मग म्हणजे माझ्याकडे डायरेक्ट ते प्रिंट तयार होती, ती प्रिंट मला आहे तशी ठेवता आली असती, परंतु मुद्दामून मी ते चौकटी घेऊन तिथं मध्ये ते लपवून ठेवलेलं आहे. जर ते लपवून ठेवलं नसतं तर नक्कीच तुम्हाला ते उत्तर शोधायला तेवढी मजा आली नसती. म्हणून मग ओपन करू का मी सगळी उत्तर पटापट? मग तुम्हाला त्यात काहीच रस वाटणार नाही. भगत काय म्हणते? भगत भगत काय म्हणतोय? बोल, लाईव्ह माईक चालू कर आणि बोल. ठीक आहे, काहीच नाही म्हणायचं, काही अडचण नाही. सध्या तुमचे माईक मी काही वेळासाठी बंद करून ठेवतो आणि परत योग्य वेळेला ते चालू करायला परवानगी देतो. झालं का रे उत्तर हेपेटायटिस बीचं? पुढं, अतिसाराच्या उपचारात टिंबटिंब प्यायला देतात.
हुंबेने परत हँड रेज केलेला आहे. हुंबे काय म्हणते सांग. पाणी सर मला उत्तर सांगायचंय कारण की इथे मला ऑप्शन टाकता येत नाहीये, ते ऑप्शनच नाहीये तिथे. ऑप्शनच नाहीये का? हा म्हणजे मला टाईप करता येत नाहीये तुम्हाला उत्तर सांगून, बरं त्यामुळे मी बरं हँड रेज करतेय. चालेल. ORS असं ते उत्तर सापडले का तुला? सर इथे लिहिले उकळून व गाळून प्यावे. काय? पाणी हां पण पाणी पण अतिसाराच्या उपचारात टिंब प्यायला देतात ते त्याच्यात काहीतरी ORS आहे ना. ORS ORS इथं लिहिलंय पहा. ORS त्याला मराठी एक नाव दिलेलं आहे, ते मी कलर केलंय मुद्दाम त्याच्यावरती. त्याचं नाव आहे जलसंजीवनी. आपण त्याला म्हणतो ओरल रिहायड्रेशन सॉल्ट, म्हणजेच ORS, जलसंजीवनी असं मराठीमध्ये म्हटलेलं आहे. ओके ठीक आहे. पुढं प्रश्न भरपूर आहेत, प्रश्न काही कमी नाहीत आपल्याकडं. सापडले ना सगळ्यांना? मी तरी उत्तर तुम्हाला दाखवतो. लिहिले पहा, जलसंजीवनी किंवा ORS असं उत्तर लिहिलेलं आहे. स्वाईन फ्लू हा रोग टिंब या विषाणूमुळे होतो. लगेच सापडलं पाहिजे, लगेच सापडलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. कारण माहितीवर आधारित हे सगळे प्रश्न आहेत. जिथं एक्सप्लेनेशनची गरज पडेल तिथं मी तुम्हाला माहिती आहे लिहून उत्तर सांगतो, समजावून सांगतो. पण आता इथं समजावण्यासारखं काही नाहीच आहे. सर सापडलं, पेज नंबर 8 वरती आहे ते उत्तर. पान नंबर 8 सापडलं का बाकीच्यांना? हो सर सापडलं. स्वाईन फ्लू हा रोग टिंब या विषाणूमुळे होतो. आणखी एक उत्तर टाकलेलं आहे कोणीतरी, पिग्ज. परंतु पिग्ज हा काही विषाणू नाही असं माझं म्हणणं आहे. जाधव, नेमकं तुझं काय म्हणणं आहे या उत्तराबद्दल? पिग्ज बरोबर आहे का? नाहीये सर, त्यांनी काय दिलंय, स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो, हा, पण ते विषाणू नाही ना कोणता. विषाणूचं नाव पाहिजे ना तिथं आपल्याला. हा सापडलं का विषाणूचं नाव? नसेल तर मग पुस्तक घेऊ द्या मला पुढे लगेच. मग ठीक आहे, पुस्तक घेतलंय मी पुढे. आता याच्यामध्ये आपण स्वाईन फ्लूच्या रोगाकडे जाऊ. तो बघूया. इथं लिहिले पहा, स्वाईन फ्लू. सर त्याच्या खालचं लाईन वाचा ना, तिथे आहे. अरे इथं वाक्य पहा की, माहित आहे का तुम्हाला? या वाक्यात पहा की स्पष्ट लिहिलेलं आहे, स्वाईन फ्लू या विषाणूमुळे हा रोग होतो. विषाणूचं नाव दिलेलं आहे, इन्फ्लुएन्झा ए H1N1 असं ते नाव दिलेलं दिसतंय. सापडलं का सगळ्यांना पुस्तकात आता? हो सापडलं सर. का? ओके. आणि हो सर. नसेल तरी माझ्या तिकडं मी जे लिहिलेलं आहे ना, इथं 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 सुद्धा तुम्हाला ते दिसेल ना. आता पहा का, लिहिलंय का, इन्फ्लुएन्झा ए H1N1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू होतो. त्यानंतर 10वा प्रश्न, टिंब प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा रोग पसरतो. इथं ग म्हणायला पाहिजे खरं तर रो चुकून टायपिंग तिथं रो न झाले, तो शब्द रोग असा वाचायचा आहे. म्हणजे इथं सर सांगू का, सांग. एडिस आणि इजिप्त प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा रोग होतो. होतो आणि पसरतो या दोनच शब्दांमध्ये फरक आहे. म्हणजे तिथे त्यांनी असं दिलंय वाक्य, एडिस इजिप्त प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. बरोबर, एडिस इजिप्ती हे उत्तर बरोबर आहे. ते वाहक असतात. डेंग्यू या रोगाचे वाहक, ते जे जीवाणूंमुळे होतो त्यांना घेऊन जाणारे हे डास आहेत, म्हणून त्यांना म्हणले पसरतो. ठीक आहे, बरोबर आहे. हे पुन्हा झाकून टाकतो उत्तर. उत्तर झाकलीत म्हणून तरी बरं आहे. उत्तर जर उघडी असते ना सगळी, तर मग तुम्ही याच्यामध्ये फारच आवाज केला असता. हिवताप हा टिंब डासाच्या मादीमुळे होतो. हिवताप सर सांगू का, त्याच पानावर आहे, त्याच पानावर आहे, तिथंच आहे. जाधव थांब जरा, इतरांना आता जरा सांगू दे. दुसरं कोण? थांबा की आता मी जरा यादी ओपन करतो. माझ्याकडे जे विद्यार्थी आता सध्या आहेत ना, त्यांची मला यादी ओपन करून बघू द्या. कुणी उत्तर दिलंच नाही अजून. देशमुख एक उत्तर दिलेलं नाही. आडनाव पगार लिहिलंय. फाल्गुनी तिनं उत्तर अजून दिलेलं नाही. मी नावं सांगतोय, त्यांच्यापैकी कोणी जर मंडलिक तयार आहे उत्तर द्यायला, सांग मंडलिक. सध्या मग कॅमेरा चालू कर आणि माईक पण चालू कर, म्हणजे उत्तर नेमकं कोण सांगते ते सगळ्यांना समजतं. कॅमेरा माईक चालू केला का दोन्ही? एनाफिलिस सर. कॅमेरा नाही चालू केला का आज? ओके, म्हणजे तुम्ही खरोखरच अभ्यासाला बसलाय हे मला कळतं, म्हणून मी अजून म्हणून कॅमेरा चालू करायला सांगतो. तुम्ही वही घेऊन बसलाय का, पुस्तक घेऊन बसलाय का, लिहिताय का व्यवस्थितपणे, पाहताय का नीट? काही काही विद्यार्थी गादीवर लोळत लोळत
जॉईन होतात म्हणून मी अधूनमधून तसं त्यांना चालू करायला सांगतो व्हिडिओ. काही अडचण नाही, तू व्यवस्थित बसलेली आहे, अभ्यासालाच बसलेली आहे. पण जे बाकीचे विद्यार्थी मला दिसत आहेत, मी त्यांना सुद्धा आता उत्तरं विचारणार आहे. कॅमेरा माईक बंद कर, चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. हिवताप हा ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. ओके, उत्तर आपल्याला सापडलं. पुढचा प्रश्न, एड्सचे नेमके निदान करण्यासाठी टिंब आणि याच्याबद्दलचा प्रश्न आला होता बरं का, आपण जेव्हा बघितलेत का नाही प्रकरण 1-2 चे सर प्रश्न, सांगू का उत्तर? याचं उत्तर आपल्याला तेव्हा सापडलेलं आहे. थांबा मी सांगतो, त्यांनी उत्तर सांगा, सगळ्यांनी सांगू नका, मला राहिलेले विद्यार्थी जरा शोधू द्या. राजकन्या रूपनवर असं एक नाव आहे. रूपनवर. सर हम्म, एलिसा या रक्ताची चाचणी करावी लागते. बरोबर आहे. एलिसा ही रक्ताची चाचणी. बाकीच्यांनी तोपर्यंत चॅट बॉक्समध्ये उत्तर टाकायला हरकत नाही. त्यानंतर आणखी त्यानंतरचा पुढचा प्रश्न, क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वांनी टिंब लस टोचून घ्यावी. क्षयरोग निर्मूलन होण्यासाठी मी नाव सांगतो विद्यार्थ्याचं, त्यानेच उत्तर द्यायचं. यादव म्हणून विद्यार्थी आहे. आता मुलगा आहे का मुलगी मला काय सगळं तिथलं आठवत नाही, आडनाव फक्त मी तुम्हाला सांगतो, यादव म्हणून. यादव, क्षयरोग निर्मूलन सापडलं का? टिंब लस टोचून घ्यावी. क्षयरोग आता तुम्हाला एक सांगू का, मी पूर्वी पण बोललो होतो बघा या विषयावरती. मी तुम्हाला असं म्हणलं होतं की हा जो एक चार्ट आहे की नाही आपल्याकडं, हा चार्ट, या चार्टवर प्रत्येक वेळेला एक तरी प्रश्न ठरलेला आहे का? पहा, इथं तुम्हाला वेगवेगळ्या 5 रोगांची नावं, ते कोणत्या जीवाणू किंवा विषाणूमुळे होतात, संक्रमण कसं होतं त्या रोगाचं एकापासून दुसऱ्याकडं, लक्षणं काय आहेत आणि उपाय किंवा उपचार काय आहेत, ते बघितले पाहिजे. तिथं सरळ लिहिलंय, क्षयरोगाच्या उपचारासाठी BCG लस टोचून घ्यावी. पहिल्याच ओळीला त्याची माहिती होती. म्हणजे बारकाईने जर आपण वाचलेलं असलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. BCG असं उत्तर अनेकांनी चॅट बॉक्समध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे. SI पद्धतीत आता ठीक आहे, आपण 2च प्रकरणं कव्हर करूयात कारण पुढं वेळ तेवढा पुरणार नाही, म्हणून मी 2च प्रकरणामधल्या रिकाम्या जागा आत्ता घेतलेल्या आहेत. 2च प्रकरणाच्या रिकाम्या जागा मी आत्ता घेतलेल्या आहेत. मी थेट पुढे जाणार आहे. मला दुसरा प्रकारचे प्रश्न पण घ्यायचे आहेत. कुठले प्रश्न आहेत ते? बहुपर्यायी प्रश्न. आणि या बहुपर्यायी प्रश्नांमध्ये तुमच्यासमोर एकदम 3 प्रश्न दिसत आहेत. SI पद्धतीत बलाचे एकक टिंब हे आहे. मी पहिल्याच उत्तर सांगू का? आता मग मी कुठे इथं आलो का मग, आणि इथून मी बहुपर्यायीमध्ये इथं आलो. विद्यार्थी न्यूटन. ऐका की, सोलापूरवरून जॉईन झालेला विद्यार्थी, न्यूटन. मग तुमचे माईक सगळ्यांच्याकडे बंद करावे लागतील. नवीन पैकी मला जरा बोलण्याची संधी त्यांना देऊ द्या. हुंबेपैकी एक हुंबे बोललेली आहे, कॅमेरा चालू मगाशी केला तर. दुसरी हुंबे बोलायची राहिली का? तिकडून फाल्गुनीने न्यूटन हे उत्तर दिलेलं आहे. SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे, बरोबर आहे ते. आपल्या शरीरावर असलेला हवेचा दाब टिंब दाबा इतका असतो. ते पण उत्तर इथं मी कलरमध्ये ठेवलेलं आहे. तुम्हाला कलरमध्ये बघायचं असेल तर मी ते पण दाखवतो. पहा, इथं लिहिलेलं आहे ते उत्तर, वातावरणीय दाबा इतका असतो. उत्तर पण मी लिहिलेली आहेत, पण ती मुद्दाम झाकलेली आहेत, वेगळ्या कलरमध्ये पण ती लिहिलेली आहेत. तिसऱ्या प्रश्नाकरिता उत्तर टाका चॅट बॉक्समध्ये. एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या टिंब द्रवात प्लावक बल टिंब असते. इथं 2 आकडे तुम्हाला भरायचे आहेत. म्हणजे अ, ब, क, ड दिले की नाही, त्या अ, ब, क, ड पैकी कुठले तरी 2 पर्याय तुम्हाला इथं वरच्या प्रश्नात भरायचे आहेत. एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या टिंब द्रवात प्लावक बल टिंब असते. मार्कड आत्ता जॉईन झालेली आहे. देशमुख पण उशिरानं जॉईन झालेली आहे. देशमुख, उत्तर सांग बरं. माईक चालू कर, कॅमेरा चालू कर आणि उत्तर सांग. उत्तरं सांगण्यासाठी तुम्हाला मी गुगल मीटवरती घेतलेलं आहे. माझा असा समज आहे की तुम्ही अभ्यास करताय म्हणून तुम्हाला गुगल मीटवरती घेतलेलं आहे. अन्यथा तुम्ही जर अभ्यास करणार नसाल, उत्तरं सांगणार नसाल, आणि मला असं वाटलं की अमुक एक विद्यार्थी फार काही उत्तर देत नाही, नुसताच ठोंब्यासारखा येऊन इथं बसतोय, गुगल मीटची एक जागा अडकवून ठेवतोय, त्या 25 जागांपैकी जर जागा तुम्ही मोकळ्यात अडकवून ठेवली तर
नंतरच्या काही तास मी वाट पाहणार आणि नंतर तुम्हाला त्या 25च्या ग्रुपमधून बाहेर काढणार. दुसरे विद्यार्थी जे दुसरे अजून इच्छुक आहेत त्यांना तिथं मी संधी देणार आहे. माझ्या गोष्टी मी स्पष्टपणे सगळ्या आधी सांगितलेल्या असतात. नेमकं मला काय काय करायचं आहे ते मला माहिती आहे, त्याप्रमाणे मी करणार आहे. त्यामुळं मला आता जर असं वाटलं की एखादा विद्यार्थी मी 2-3 वेळा विचारून पण उत्तर देत नाही, तर कदाचित पुढच्या मीटिंगमध्ये तो विद्यार्थी गुगल मीटमध्ये असणार नाही. आणि गुगल सर मीटमध्ये मी सांगू उत्तर? आता कोण माईक चालू केलाय मला कळलंच नाही नेमकं. पुन्हा एकदा राजकन्या रूपनवरनीच माईक चालू केलेला आहे. बघू तिचं काय उत्तर येतं, बघू, चर्चा करू आपण याच्याबद्दल. हां बोल. सर मी इंग्लिश मधून सांगू शकते हो का? चालेल, काय अडचण नाही, सांग. इट इज द सेम. अं, ठीक आहे. सर तासामध्ये आहे, सर तासामध्ये आहे, मी तुम्हाला पुन्हा फोन करतो थोड्या वेळात. ओके सर. हां काय म्हटली परत एकदा सांग. डेन्सिटी इज द सेम. डेन्सिटी इज द सेम, इथं शब्द तसा नाहीच आहे मुळात. इथं प्रश्न कसा आहे, देर आर टू डिफरंट लिक्विड्स विथ डिफरंट डॅश डॅश, तिथं आपल्याला शब्द भरायचा आहे. तिथं शब्द कुठला येऊ शकतो, एकतर डेन्सिटी किंवा एरिया, घनता किंवा क्षेत्रफळ शब्द इथं येणार आहे पहिल्या कप्प्यात. दुसऱ्या ठिकाणी घनता. प्लावक बल टिंब टिंब असते, तिथं एकसारखे किंवा भिन्न या दोनपैकी एक शब्द येणार आहे. सारखे. घनता आणि एकसारखे. तुझं म्हणणं तसं आहे, ठीक आहे, माईक बंद कर. दुसऱ्या कोणाला काही सुचवायचं आहे का? दुसऱ्या कोणाला काही सुचवायचं आहे का? त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. मग आता सांगू का का तुम्ही काय बोलणार आहात? नाही बोलणार, मी सांगतो, ऐका जरा. इथं माहिती अशी आहे की जो द्रव लिक्विड आपण घेतलेला आहे त्या लिक्विडची डेन्सिटी जेवढी जास्त असेल तेवढं अपथ्रस्ट फोर्स म्हणजे प्लावक बल जास्त असतं. याचं एक उदाहरण आहे, आपण विहिरीच्या पाण्यामध्ये पोहतो, नदीच्या पाण्यामध्ये पोहतो, त्याची डेन्सिटी कमी असते, त्याच्यामध्ये पोहण्यासाठी आपल्याला जास्त हातपाय हलवावे लागतात. या उलट जर आपण समुद्राच्या पाण्यात पोहायला गेलो, समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी जास्त असते, तिथं सहजपणे पोहता येतं. सिंधुदुर्गाच्या शेजारी मी समुद्रामध्ये पोहलो होतो तेव्हा ते बघितलंय. आणि एक समुद्र तर असा आहे त्याला आपण डेड सी म्हणतो. तो डेड सी ज्याची डेन्सिटी खूप जास्त आहे, त्याच्यामध्ये माणसाने हातपाय नाही हलवले तरी तो पाण्यात पडला आणि मुंडकं जरी त्याने वर ठेवलं तरी तो हातपाय न हलवता तरंगू शकतो. म्हणजे अपथ्रस्ट फोर्स हा डेन्सिटीवर अवलंबून असतो. त्यामुळं वेगवेगळ्या घनतेच्या म्हणजे वेगवेगळ्या डेन्सिटीच्या द्रवांमध्ये अपथ्रस्ट फोर्स म्हणजे प्लावक बल जे आहे ते सुद्धा वेगवेगळं असणार आहे. म्हणजे इथं दोन शब्द जे आवश्यक होते ते असे होते, वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल वेगवेगळे म्हणजेच भिन्न असते. घनतेच्या आणि भिन्न असे दोन शब्द या ठिकाणी येणार होते. खरोखरच ते होते का मी लिहिलेल्या कलरमध्ये? ते तेच होते, पहा जरा, ठेवलेत मी तिथं लिहून. पहिला शब्द होता घनतेच्या, दुसरा शब्द होता भिन्न. कलर त्यांचा मी वेगळा घेतलेला आहे. उत्तर तुम्हाला आधी दाखवलं असतं तर ही चर्चा झाली नसती, म्हणून मी तुम्हाला ते उत्तर दाखवलेलं नव्हतं, नंतर उत्तर दाखवलेलं आहे. प्रश्न अशा प्रकारचे असतात हे आपण म्हणतोय, ठीक आहे म्हणलं आपण, पण तरीसुद्धा आपला मुख्य उद्देश जो आहे तो अजून पाठीमागे राहिलेला आहे. आपला मुख्य उद्देश असा होता आजच्या तासाचा की आपल्याला या विज्ञान विषयातले यापूर्वीचे आलेले प्रश्न पाहायचे होते. आपण आता त्या दिशेने चाललेलो आहोत. प्रकरण 3 मध्ये आपल्याला बघायचं असं ठरलं होतं आपलं. आजचं मी एक थोडासा बदल म्हणून मध्येच मी तुम्हाला थोडासा बदल म्हणून ते घेतलेलं होतं. ठीक आहे, आता मी पुन्हा इथं आलेलो आहे. 7वीचे प्रश्न आपल्याला एकदा घ्यायचेत, लवकरच आपण ते घेऊयात 7वीचे प्रश्न. त्यानंतर जे विद्यार्थी आता उशिरा जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी 8वीसाठी ही सगळी माहिती आपण बघत होतो. त्यानंतर 8वीमध्ये प्रकरण 1 प्रकरण 2 आलेले सगळे प्रश्न आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे, बघितलेले आहेत. आणि ठरलं होतं आपलं आज की आज आपण प्रकरण 3 पाहणार आहोत. बल व दाब, फोर्स अँड प्रेशर. या NMMSच्या परीक्षांमध्ये 2018-19 या पहिल्या परीक्षेपासून जी आत्ताची परीक्षा झाली 2024-25ची म्हणजे 7वी परीक्षा पार पडली, अशा 7 परीक्षांमध्ये आलेले सगळे प्रश्न आपण आत्ता लगेच फास्टमध्ये पाहणार आहोत. आता इथं मात्र एक गंमत आहे. इथं गंमत अशी आहे की इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून काही उत्तरही काढावी लागणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. इथं काय सांगितले, टेबलावर एक धातूचा ठोकळा ठेवलेला असून त्याचे वजन 98 न्यूटन आहे. तुम्हाला पुरेसं वाचता येतंय का? तुमच्याकडे जो मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतंय की नाही स्क्रीन शेअर केलेली, नाहीतर मी आणखी थोडंसं याला झूम करून घेतो.
दिसतंय का रे? वाचता येतंय का पुरेसं मोबाईलमध्ये? आडवा मोबाईल धरलेल्या विद्यार्थ्यांनी कोणीतरी हो नाही काहीतरी सांगा की. दिसतंय. पुरेसं वाचता येतंय, ठीक आहे. मराठीवाल्यांना मराठी वाचता येईल, इंग्रजीवाल्यांना इंग्रजी वाचता येईल. म्हणजे बघत या विद्यार्थ्याची जी अडचण होती की सेमी इंग्लिश, तर सेमीचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी तेच प्रश्न सेमीमध्ये कसे होते ते टाकलेले आहेत. द बॉटम लेंथ ऑफ ब्लॉक इज 0.5 मीटर अँड विड्थ इज 0.2 मीटर. फाइंड द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लॉक ऑन द टेबल. इथं आपलं हे सोडवावं लागेल. सोडवण्यासाठी मला इथं लिहावं लागेल. लिहिण्यासाठी मला स्लाईड शो करावा लागतो आणि तो तुम्हाला नक्की दिसतोय. दिसतोय ना स्लाईड शो सगळ्यांना? इथं मी उत्तर तुम्हाला काढून देणार आहे. उत्तर कसं काढायचं तेही सांगणार आहे, सूत्र पण सांगणार आहे. सगळ्या गोष्टी आपल्या इथं आता बोलून होणार आहेत, काळजी करायची नाही. आपलं सूत्र एक होतं पहा, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. अर्थात हे काय मी सविस्तर लिहिण्याची गरज नाही. दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ हे आपल्याला माहिती आहे. इथं जो फोर्स आहे तो फोर्स ऑलरेडी 98 न्यूटन म्हणून त्यांनी सांगितलेला आहे आणि एरिया दिलेला नाही. तर एरिया काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ करावी लागेल. म्हणजे आपला जो प्रेशर येणार आहे ते आहे 98 डिवायडेड बाय 0.5 मल्टिप्लाइड बाय 0.2. जे फोर्स होतं ते न्यूटनमध्ये आणि जो एरिया आहे तो मीटर स्क्वेअरमध्ये आलेला आहे. आणि त्या न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे जे काही युनिट तयार झालं यालाच आपण पास्कल असं म्हणतो. PA म्हणजे पास्कल या शास्त्रज्ञाने प्रेशरबद्दलचे अनेक प्रयोग केले म्हणून आपण त्याचा मान दिलेला आहे, सन्मान केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल 0.5 मल्टिप्लाय बाय 0.2 कसं करायचं? फार काय टेन्शन घ्यायचं नाही. हे जे आहे ना 0.5 ते 5/10 लिहायचं आणि 0.2 आहे ते 2/10 लिहायचं. म्हणजे आपण लिहू शकतो असं आता 98 मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 2. आणि तुम्ही जर आता इथं 5 गुणिले 2 केलं असतं तर 10 मिळालं असतं. ते 10 या 10 बरोबर गेले म्हणजे उत्तर काय शिल्लक राहिलं शेवटी? 980 पास्कल, 980 पास्कल. आणि त्याचा पर्याय क्रमांक तुम्हाला दिसतोय, पर्याय क्रमांक 1. आता हे जर खरंच अगदी फास्टमध्ये मी सोडवलं असतं, कॅल्क्युलेशनही लगेच केलं असतं, तर मला वाटतं की हे 30 सेकंदामध्ये माझं उत्तर तयार झालं असतं. 30 सेकंदात खरोखरच उत्तर निघलं असतं. पण त्यासाठी फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. नेमकं सांगितलंय काय? एरिया ऑफ दॅट ब्लॉक तो आपल्या इथं काढायचा होता. त्यासाठीचं सूत्र माहिती असावं लागणार होतं. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत तुमचा सगळाच अभ्यास नीट जर असला तर हे 30 सेकंदामध्ये सुटतं. उदाहरण आता तुम्ही पाहिलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटत असेल की असली उदाहरणं एवढी अवघड असतात का परीक्षेला? हे सोपं उदाहरण आहे, याच्यापेक्षा अवघड उदाहरणं सुद्धा असतात. तुम्हाला काय वाटतं या उदाहरणाबद्दल? फार अवघड होतं, फार सोपं होतं किंवा काही मीडियमच होतं? आपल्याला हे सुटलं असतं 1 मिनिटामध्ये? काय वाटतं? कुणीच काय बोलत नाहीये. बघूया आपण नवीन विद्यार्थ्याला थोडी संधी देऊ. ठीक आहे, नवीन विद्यार्थ्याला थोडी संधी द्यायचं माझ्या डोक्यात होतं. जाधव तुझा आवाज येत नाही. सर हे गणित सोपं होतं हां. कारण तर जर आपल्याला ह्याचा फॉर्म्युला माहित असताना तर हे लगेच सुटलं असतं आणि तो फॉर्म्युला माझा पाठ आहे त्यामुळे मला हे सुटलं लगेच. ओके, ठीक आहे. माईक बंद कर. आता दुसरा विद्यार्थी जो नव्यानं जॉईन झालेले आहेत त्यापैकी कोणतरी सांगा बरं. मी नावं इथं वाचतो जे विद्यार्थी दिसत आहेत मला. त्यामध्ये फाल्गुनी एक आहे, त्यानंतर माल्लेबारी एक विद्यार्थी आहे, त्याचबरोबर नवीनपैकी म्हणतोय मी. हे 2 विद्यार्थी मला जरा नवीन दिसत आहेत. नवीन म्हणजे फाल्गुनी आपली पहिल्यापासून आहेच, पण ही विद्यार्थिनी आत्ता नवीन आलेली आहेत. तिचं काय म्हणणं आहे या उदाहरणाबद्दल ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तिलाही बोलण्याची संधी आपल्याला द्यायची आहे. नाही का बोलायचं त्यांना? ठीक आहे. बोलायचं नसेल तर मग नक्कीच इथं मीटिंगमध्ये राहण्यामध्ये काय फार अर्थ नाही. मीटिंगमधून मी काही विद्यार्थ्यांना 3दा सांगून सुद्धा जर नाहीच बोलला विद्यार्थी, माईकच चालू नसायला केला, तर मी रिमूव्ह करतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दुसरी संधी आहे. फाल्गुनी, माईक आणि कॅमेरा चालू कर. फाल्गुनीचा केला. आवाज येत नाही. फाल्गुनी परत एकदा बोल आणि कॅमेरा चालू करून बोल. केला. कॅमेरा चालू करून बोल म्हणजे आम्हाला पण कळेल. बोल. हां बोल. हो सर. मी तुला का चालू करायला सांगितलं? कारण मला असं वाटतं की तुझा मोबाईल आत्ता तू असा उभाच धरलेला आहे. तू ॲटो रोटेट ऑन करून मोबाईल अजून आडवा केलेला नाही असं मला वाटतंय.
ॲटो रोटेट ऑन केलंय का आपण? ॲटो रोट हां, आता बघ तुला स्क्रीनवर पूर्ण सगळं दिसत असेल हे फुल स्क्रीन. मी हे 1000 वेळा आतापर्यंत सांगितलंय. या प्रश्नाबद्दल तुला काय हो सर. वाटतं बोल? सर थोडं अवघड वाटलं कारण तो फॉर्म्युला हां. पाठ नव्हता ना. हां, म्हणजे फॉर्म्युले आता ठीक आहे लक्षात घ्या. म्हणजे तू जे उत्तर दिलं ना त्यातूनच मी तुम्हाला या आजच्या तासाबद्दलचा होमवर्क देणार आहे. जाधव, तू मगाशी म्हटली तुझा फॉर्म्युला पाठ होता. फाल्गुनी म्हटली फॉर्म्युला पाठ नव्हता. मग आता मी तुम्हाला सगळ्यांनाच एक काम सांगणार आहे, की या पुस्तकामध्ये आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये जे जे काही फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले लिहून काढायचेत. नुसतं फॉर्म्युले लिहायचे नाहीत, तर त्या फॉर्म्युल्यामधला पी म्हणजे काय, एफ म्हणजे काय, ए म्हणजे काय ते सुद्धा लिहा. का? कारण मग आपल्याला नंतर पण कळतं की हा फॉर्म्युला यासाठी आहे. म्हणजे समजा मी जर लिहिणार असतो तर मी असं लिहिलं असतं, पी इज इक्वल टू एफ अपॉन ए. पुन्हा असं लिहिलं असतं प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. पुन्हा मी असं पण लिहिलं असतं दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. असं मी एकच फॉर्म्युला 3 पद्धतीने लिहिला असता, म्हणजे मला तो समजायला सोपा झाला असता. असे जे जे काही फॉर्म्युले, मला वाटतं याच्यानंतर डेन्सिटीचा एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे, रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. याच चॅप्टरमधले ते फॉर्म्युले आहेत आणि तुम्ही ते लिहून लवकरात लवकर पाठ करा. कारण या चॅप्टरबद्दल मी पुन्हा याला सांगतो, या चॅप्टरबद्दल प्रामुख्यानं प्रॉब्लेम्स विचारले जातात. लेखी म्हणजे त्याच्यामध्ये अंक आहेत असे प्रश्न विचारले जातात. बाकीच्या प्रकरणांमध्ये उदाहरणार्थ त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये रोग आणि आरोग्यामध्ये कुठं प्रश्न विचारता येऊ शकतो का अशा प्रकारे कॅल्क्युलेशनचा? तर नाही. पहिल्या चॅप्टरमध्ये जिथं बायोलॉजीचा चॅप्टर होता तो क्लासिफिकेशन, तिथं सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न विचारता येत नाही. म्हणून ते मग जे प्रश्न विचारायचे न्यूमरिकल्स त्याला म्हणतात, गणितीय प्रश्न, ते प्रकरण 3 बद्दलचे विचारू शकतात, प्रकरण 15 बद्दलचे विचारू शकतात. असे ते पुढचे सुद्धा अजून आपल्याला ते कव्हर होणार आहेत. म्हणजे हा एक प्रश्न आपण या ठिकाणी बघितला. ठीक आहे, ज्यांचं बोलणं झाले त्यांनी कॅमेरा आणि माईक बंद केला तरी चालेल. पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते, याचं कारण काय आहे? हेच इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. द ऑब्जेक्ट फ्लोट्स ऑन वॉटर बिकॉज buoyant force exceeds the gravitational force. Buoyant force is less than the gravitational force. Buoyant force and gravitational forces are equal. Gravitational force is not acting on object. या 4 पैकी एक पर्याय बरोबर आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. भगत एक आडनाव आहे असं नाव दिसतंय. मृणाल भगत असं नाव लिहिलेलं आहे. मृणाल भगत असं नाव लिहिलेलं आहे. सापडलं का ते नाव? मृणाल भगत असं एक नाव लिहिलेलं. त्यांनी कॅमेरा आणि माईक चालू करायचा आहे. त्याच विद्यार्थ्याला फक्त मी सांगितले, बाकीच्यांनी चालू करू नका. आणि जर विद्यार्थ्याने जर चालू नाही केला तर मी माझ्याकडून लगेच त्या विद्यार्थ्याला गुगल मीटमधून आउट करतो, हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. ठीक आहे, भगतने कॅमेरा चालू केला, माईक चालू केलाय. भगत, तुझं काय म्हणणं आहे? इंग्रजीमधून सांगितलं तरी चालेल, मराठीतून सांगितलं तरी चालेल. तू कुठल्या भाषेत सांगते बोल? इंग्लिश मधून. ओके, इंग्लिशमध्ये सांगते तर मी इंग्लिशमध्ये प्रश्न समोर ठेवलेला आहे. बोल आता. The object floats on water because. What is the reason behind it? सर मला अजून सापडलं नाही. ओके ओके, ठीक आहे. तिथे एक आहे बघ, एका बिकरमध्ये किंवा एका पॉटमध्ये वॉटर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 बाटल्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते एक्सप्लेनेशन त्याने दिलेलं आहे. ठीक आहे, ते बघत कॅमेरा माईक बंद कर, दोन्ही बंद कर. दुसरं कुणी तयार आहे का उत्तर सांगायला? आणि एक्सप्लेनेशन पण करायचं आहे बरं का, नुसतं उत्तर ढगात गोळ्या मारायच्या नाहीत. आपल्याला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्याचबरोबर बाकीची उत्तरं कशा प्रकारे चुकीची आहेत ते सुद्धा थोडंसं बोलता आलं पाहिजे. म्हणजे तुमची एक्सप्रेशन पॉवर आता वाढली पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि तुम्ही जेवढं बोलाल ना तेवढं तुम्ही परीक्षेत अचूक उत्तर काढणार आहात. दुसरं कोण बोलतंय? जाधव बोलते. जाधव बोल. सर ह्याचा आन्सर प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. अच्छा, मी थोडी फिगर काढू का मग? जर मी तर फिगर काढली तर असं कळेल पहा आपल्याला. फिगरला जागा मला इथं शिल्लक आहे. हे आहे आपलं प्लावक बल. त्याची दिशा मी वरची दाखवलेली आहे. आणि जी वस्तू आहे त्याला पृथ्वी खाली ओढते, ते आहे गुरुत्वीय बल. ज्या वेळेला वस्तू वर तरंगणार, आता हा तू सांग, मी नको सांगायला, तूच बोल बोल. कारण तर सर मॅडमने आम्हाला शिकवताना एक्सप्लेन केलं आणि घरी पण आम्हाला हे करायला लावलेलं हो, टीचरनी. हां.
त्याच्यामध्ये असं येत होतं की प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. म्हणजे आपला बाइंड फोर्स जे असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा जास्त असतो. कारण तर खालून ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं अट्रॅक्शन होतं आणि पाण्यात ज्यावेळेस आपली बाटली तरंगत असते ना, त्यावेळेस ती ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती खाली खेचली जाते आणि बाइंड फोर्स काय करतो, तिला वरती खेचतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली खेचतो. त्यामुळे ती मधोमध राहते. त्यामुळे प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. इथं मी तुला 2 उदाहरणं सांगतो, मग लक्षात येईल. माझ्याकडे उदाहरणं भरपूर असतात, उदाहरणाला काही कमतरता नसते. आपण एक काय केलं की थर्मोकोल. सर हा बोल. सर ऐका ना, जसं वैष्णवीने सांगितलं का नाही ते पण हा बरोबर आहे. पण टीचरनं असं सांगितलेलं की ती बॉटल पाण्याच्या मधोमध राहते, पण हिनं असं सांगितलं की ती बॉटल पाण्याच्या वरती तरंगते. तसं नाही, हा हे उत्तर चुकलंय असं माझं मत आहे. सांग की, बोल की, तू सांग. सांग की तुझं उत्तर सांग, नेमकं तुझं काय म्हणणं आहे ते. ऑप्शन नंबर 3 असते का? ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे ऑप्शन नंबर 3 असू शकतं. आता इथे एक शब्द समजून घ्या, पाण्यावर. इथं वर शब्द आहे बरं का, पाण्यात म्हणलेलं नाही. जर पाण्यात म्हणलं असतं तर तो विषय वेगळा आला असता. इथं पाण्यावर म्हणलंय. आता पुन्हा विचार करा, शब्दाला फार म्हणजे मराठी भाषा अशीच आहे. इकडे जर तुम्ही इंग्रजीमध्ये जाऊन पाहिलं ना, त्याच्यामध्ये पण स्पष्ट म्हणलेलं आहे, जी ऑब्जेक्ट फ्लोट्स ऑन वॉटर. ऑन म्हणजे कुठं, ऑन दी सरफेस, है की नाही. मग वरती जेव्हा ती तरंगते, मी उदाहरण तुम्हाला सांगताना इथं एक लिहिले पहा, 2 शब्द लिहिलेत, त्याच्याकडे लक्ष द्या. थर्मोकॉल आणि दगड असे 2 शब्द आहेत. हे दोन्ही आपण पाण्यामध्ये टाकलेत, काय होईल? तुम्ही कुणीही सांगू शकणार आहे की थर्मोकॉल पाण्यावर तरंगणार आहे, दगड मात्र पाण्यामध्ये बुडणार आहे. याचं कारण असं होतं की दगडाची डेन्सिटी मुळातच जास्त आहे आणि दगडाची डेन्सिटी जास्त आहे. मग डेन्सिटी जास्त असली की आपोआपच ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण जास्तच असतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असतो, हा जो बाइंड फोर्स आहे तो कमी असतो. मग जो कमी आहे त्याची ताकद कमीच पडणार, जो जास्त आहे त्याची ताकद जास्त लागणार आणि त्या दिशेने तो दगड जाणार, म्हणून दगड खाली जातो. या उलट थर्मोकॉलची डेन्सिटी फारच कमी आहे, पाण्यापेक्षा पण कमी आहे, त्यामुळं त्याच्यावरती असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो कमी असतो. या उलट मग पाण्याकडून लावलेला बाइंड फोर्स जास्त आहे, प्लावक बल, आणि म्हणून थर्मोकॉल पाण्यावर तरंगतं. इथं वर शब्द मी पुन्हा सांगितलाय, पाण्यावर तरंगतं. आता याचं हे जे उत्तर आहे ना, हुंबे, रूपनवर आणि पुन्हा भगत, हे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. कारण प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त आहे, म्हणून ती वस्तू पाण्यावर तरंगते. बाइंड फोर्स एक्सिड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जास्त आहे म्हणून तसं घडतंय. कळलं का सगळ्यांना? हो सर. आता मी पुन्हा थोडं आणखी स्पष्टीकरण अजून देणार थोडंसं. हुंबे जसं म्हटली की मॅडमने असं सांगितलं होतं ते बरोबर आहे. प्लावक बल आणि गुरुत्वीय बल जर समान असेल, इकडं बघा, प्लावक बल आणि गुरुत्वीय बल जर समान असेल, तिसरा पर्याय, तर काय होतं, ती वस्तू पाण्याच्या आतमध्ये जाऊन, ही पाण्याची ही लेवल जर असली तर ती वस्तू पाण्याच्या आतमध्ये जाऊन तरंगू शकते, आतमध्ये. कळलं का? हे इथं तिसऱ्या पर्यायामध्ये होतं. पहिल्या पर्यायामध्ये पाण्यावर तरंगते, हा पहिला पर्याय. तिसऱ्यामध्ये मध्ये जाऊन तरंगते. प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते, त्याचंही उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, हे दगडाचं उदाहरण, तिथं हे घडतं. आणि वस्तूवर गुरुत्व बल क्रिया करत नाही, हा तर पर्याय निवळ चुकीचा आहे. कारण वस्तू कुठलीही जरी असली तरी तिच्यावर गुरुत्वीय बल हे कार्य करतच. वेदर इट्स मॅग्निट्यूड इज निग्लिजिबल बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज ॲक्ट्स on the other objects, because the definition of that gravitational force is that the force acting between any two masses, that force is directly proportional to product of the masses and it is inversely proportional to square of distance between them. त्याप्रमाणे डिस्टन्स जरी वाढलं तरी आर स्क्वेअर वाढतो आणि गुरुत्वीय बल हे असतंच, ते संपत नाही. या पद्धतीने हे तिन्ही पर्याय आपण समजून घेतले. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काढणं हे आमचं मुख्य उद्देश नव्हतंच. म्हणजे आपला मुख्य उद्देश असा असतो की ते दिलेले पर्याय सुद्धा पुन्हा समजून घ्यायचे. म्हणून आपण पहिला पर्याय हे दिलेल्या वाक्यासाठी होता, दुसरा पर्याय हा दगडासाठी होता, तिसरा पर्याय हा आत असलेल्या बाटलीसाठी होता. अशा आपण फिगर काढून समजून घेतलेला आहे. आता मात्र मी थोडंसं म्हणजे वेळेअभावी थांबणार आहे, माझ्याकडे जेवढा वेळ आजचा शिल्लक होता
तो तिथं संपतोय. मात्र मी तुम्हाला काम सांगणार आहे. मी इथून पुढचे प्रश्न ऐकून घ्या नीट. मी इथून पुढचे प्रश्न तुम्हाला फक्त दाखवणार आहे. अर्थात याचं रेकॉर्डिंग चालूच आहे. त्यामुळं हे पुढचे प्रश्न मी एक एक साधारण 15 सेकंद 30 सेकंद स्क्रीनवरती ठेवणार आहे. तुम्ही नंतर याचा व्हिडिओ तयार झालेला आहे, तो अपलोड होईल एक अर्ध्या पाऊण तासात, तो यूट्यूबवरती येईल. तो यूट्यूबवर आलेला व्हिडिओ पहा. त्याच्यातले हे प्रश्न क्रमाने मी दिलेले आहेत. 18-19 हे प्रश्न आपण बघितले. पुढचे प्रश्न क्रमाने तुम्ही एकदा बघून घ्या. त्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करा. सापडतायत का पहा. नाही सापडली तर ती उत्तरं पुन्हा म्हणजे माझ्याकडे प्रश्न पुन्हा मला पाठवा की सर या प्रश्नाचं उत्तर कळत नाही. मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या तासांमध्ये चर्चा करून आपण ते काढूयात. कारण काही प्रश्न फार सोपे असतात, त्यांची फार चर्चा करायची गरज पडत नाही. मात्र काही प्रश्न हे असे खरोखर चॅलेंजिंग असतात, त्यांची चर्चा होणं मला गरजेचं वाटतंय, म्हणून मी तसं करतोय. पुढचे प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती याप्रमाणे पुढे चालू राहिलेले आहेत. हा प्रश्न झालेला होता 2018-19चा 9व्या क्रमांकाचा. 2019-20 मध्ये हा प्रश्न आहे. मराठीमध्ये पण लिहिला आहे, इंग्रजीमध्ये पण लिहिला आहे. कुणाला काही अडचण येणार नाही. ज्याला ज्या भाषेमध्ये पाहिजे त्यानं त्या भाषेमध्ये सोडवायचं आणि मला उत्तर पाठवायचं. उत्तर पाठवणारे विद्यार्थी मग ते यूट्यूबवरचे जरी असतील तरी मी गुगल मीटला घेणार आहे. जे गुगल मीटचे आहेत उत्तर पाठवली तर त्यांना पण मी गुगल मीटमध्ये घेणार आहे. जे विद्यार्थी गुगल मीटमध्ये आहेत परंतु उत्तरच पाठवत नाहीत त्यांना मात्र मी पुढची लिंक गुगल मीटची पाठवणार नाही. कारण माझ्या लिंक दररोज वेगवेगळ्या तयार केलेल्या असतात. त्यामुळं तुम्ही त्या जुन्या लिंकवर किती जरी क्लिक करत बसलात तरी तो तास चालू होत नाही, नवीन तास चालू होतो. साधारणपणे एखादा आठवडा मी एखादी लिंक ठेवतो, अंदाज घेतो कोण कोण तासाला येतंय, थांबतंय, अभ्यास करतंय, उत्तरं पाठवतंय आणि तेच विद्यार्थी मी पुढं कंटिन्यू ठेवणार आहे. यूट्यूबवर काही विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतात, नंतर मला ते फोन करतात, सर आम्हाला पण मीटला यायचं आहे. काही अडचण नाही, गुगल मीटला तुम्ही येऊ शकता. मात्र माझी एकच फक्त आणि फक्त शर्त अट आहे, ती म्हणजे तुम्ही झालेला अभ्यास मला सोडवून पाठवला पाहिजे. भले ते एखादं उत्तर चुकू द्या, हे प्रश्न आहे याचं उत्तर चुकू शकतं, नाही कुठं म्हणलोय मी, पण चुकलं तरी तुम्ही ते प्रयत्न तर केला पाहिजे ना. तुम्ही प्रयत्न न करताच मला म्हणाल तर जमणार नाही. 19-20चा हा प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा संपला. 20-21 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो. हे टिंबचे उदाहरण आहे. पर्याय दिलेले प्रश्न हाच इंग्रजीमध्ये पण आहे. द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ इज ॲन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश टाईप ऑफ इनर्शिया. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला इथं हा व्हिडिओ नंतर जेव्हा तुम्ही पाहणार आहात तेव्हा या ठिकाणी आल्यावर तो व्हिडिओ पॉज करायचा, थांबवायचा आणि प्रश्न पूर्ण लिहून घ्यायचा. मराठीत घ्या किंवा इंग्रजीमध्ये घ्या. तुम्हाला हे प्रश्न असे क्रमाने लिहून घ्यायचे आहेत. म्हणून व्हिडिओ तुम्हाला आहे असा नुसता झोपून बघायचा नाही, तर तो बसून बघायचा आहे. लिहून घ्यायचे प्रश्न आणि उत्तर त्याची शोधायची आहेत. 20-21 जहाजे व पाणबुड्या यांच्या बांधणीत टिंबचा वापर होतो. द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमरीन्स इज बेस्ड ऑन, आणि हे प्रिन्सिपल आपल्याला ऑलरेडी 8वीच्या पुस्तकामध्ये प्रकरण क्रमांक 3 मध्ये शेवटी त्या माणसाच्या फोटोसहित दिलेला आहे. मी इथं माझा बाण फिरवतोय त्यावरून काही जणांना उत्तर सुद्धा कळलेलं असावं असं मला वाटतं. 21-22 मध्ये आलेला हा प्रश्न स्पष्टपणे मराठीत दिसतोय. तुम्ही नंतर तो लिहून घेऊ शकता यूट्यूबवरती व्हिडिओ पाहता पाहता. इंग्रजीमध्ये पण तो दिसतोय. ते विद्यार्थी इंग्रजीतून लिहून घेतील आणि उत्तर काढतील. विचार करा, ढगात गोळ्या मारू नका, अंदाजे उत्तर टाकू नका. तुम्हाला हे कळलं असेल पहा की या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळेला सोडवण्यासाठी सूत्राचा वापर करून सोडवण्यासाठीचे प्रश्न, आकडेमोड करण्याचे प्रश्न दिलेले आहेत आणि विशेषतः ते दाबाबद्दलचे प्रश्न आतापर्यंत आपल्याला सापडले. प्रत्येक परीक्षेच्या वेळेला तसंच घडलेलं आहे. पुढीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी सुसंगत नाही? विधानं वेगवेगळे आहेत. हा प्रश्न आपण उद्या चर्चेला घेऊ बरं का, कारण हाही प्रश्न असाच थोडासा चॅलेंजिंग आहे, विचार करण्यासारखा आहे. आपण याच्याबद्दल उद्या नक्कीच बोलू असं मला वाटतं. Which of the following statement is not related with the quantity called as density? डेन्सिटीशी संबंधित नाही असं वाक्य कोणतं आहे ते आपण बघूयात. बघायचं आपल्याला, ते चर्चा करायची आहे. 2023-24 मध्ये आलेला प्रश्न फ्लुइड बद्दल आलेला आहे. वायू आणि द्रव यांना मिळून द्राव्य शब्द तयार झाला म्हणून फ्लुइड म्हणलेला आहे. त्याच्याबद्दल कोणते विधान सत्य, हा सुद्धा प्रश्न आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे. कारण अशा प्रकारचेच प्रश्न खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याच्या मेंदूला चालना देतात आणि अशा प्रकारचे प्रश्न ज्याचे चुकतात त्या विद्यार्थ्यांना NMMSC स्कॉलरशिप मिळत नाही. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर फ्लुइड? स्टेटमेंट्स आपण उद्याच वाचू सविस्तरपणे, तुम्ही त्या लिहून तरी ठेवा. हा एक आलेख आपल्या पुस्तकातला दिलेला आहे. आलेखाचे निरीक्षण करा, ग्राफ दिलेला आहे आणि यातलं चुकीचं विधान निवडायचं आहे.
सापडेल ते विधान, काही अडचण नाही. पुस्तकात आहे, हा चार्ट दिलेला आहे, ग्राफ आपण पुस्तकात बघू शकतो. तेच इंग्रजीमध्ये पण दिलेलं आहे, वाक्य पण इंग्रजीमध्ये दिलेली आहेत. मग विद्यार्थी सेमीचे असतील किंवा मराठीचे असतील, इट मेक्स नो डिफरन्स बिकॉज बोथ द लँग्वेजेस आर हिअर फॉर यू इन द प्रेझेंटेशन. इथं थोडं अक्षर मी लहान काढलेले कारण दोन्ही प्रश्न मला एका जागेवर बसवायचे होते. प्रश्न मोठे होते पण तुम्हाला ते मोबाईलमध्ये नक्कीच वाचता येत असतील तेवढे तरी फॉन्ट मी ठेवलेला आहे. 2024-25 म्हणजे मागच्याच वर्षी आलेला हा प्रश्न आणि वाढते, कमी होते, वाढते वगैरे 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 शब्द आहेत. असू द्या, तुम्ही छानपैकी ते बघू शकता. 2025-26चा प्रश्न आपल्याला 21 डिसेंबर 2025ला बघायला मिळणार आहे. ओके, आजचा तास मी या ठिकाणी थोडासा तुम्हाला काम देऊन बंद केलेला आहे. तसं जरी असलं तरी तुम्ही यूट्यूब बघता बघता हे काम करू शकता. यूट्यूबवर बघायचं काय तर नेमकं आपला हा व्हिडिओज बघायचा, दुसरं काय बघत बसायचं नाही. घरच्यांना पण दाखवायचं की आम्ही अभ्यासाचे व्हिडिओ पाहतोय, तर ते तुमच्या हातात मोबाईल देतील, अन्यथा देणार नाहीत. पुढचं प्रकरण आहे करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. जेव्हा त्याची चर्चा आपल्याला करायची तेव्हा त्यातले प्रश्न आपण बघूया. आत्ता मी सध्या प्रेझेंटेशन थांबवणार आहे. ओके, प्रेझेंटेशन थांबवले आणि तास एक 2-4 मिनटात आता बंद होणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांचे तासाबद्दलच्या काही प्रतिक्रिया असतात, त्या दररोज थोड्याशा तरी घेणं गरजेचं असतं. म्हणून मी काही विद्यार्थ्यांना बोलायला सांगणार आहे. नेमकं कुणी बोलायचं ते सुद्धा मी इथं थोडंसं बघून सांगतो, कारण नेहमीचेच विद्यार्थी ते बोलतात, माहिती सांगतात. नवीन विद्यार्थी मी 3दा आतापर्यंत सांगितलं होतं. सोलापूरवरून जॉईन झालेली विद्यार्थी मल्लेबारी असं आडनाव आहे. त्यांचा मेसेज मला आला होता, फोन मला आलेला होता, म्हणून मी त्यांना गुगल मीटची लिंक पाठवलेली आहे. आता विद्यार्थी जॉईन झाला आहे का, त्याचे वडील जॉईन झालेत का, आई जॉईन झाली हे आपल्याला माहीत नाही. ते आता माहीत होईल आपल्याला. उद्या मात्र जर उत्तर नाही आलं, माईक ओपन होत नाही, असं नाही होत, ठीक आहे कॅमेरा तरी चालू कर, मग बघूयात नेमकं तुझी अडचण काय ते आपल्याला समजेल. तुला सांगतो मी नेमका माईक कसा चालू करायचा. तर आपल्या तिथं एक ऑप्शन येतो खाली, कुठं आपण जिथं गुगल मीट चालू केलेली आहे ना, तिथं खाली एक ऑप्शन असतो बटनाचा, तिथं माईकचं चिन्ह असतं पहा, त्या चिन्हावरती क्लिक करायचं आणि वरच्या बाजूला एक लिहून येतो ऑप्शन, त्या ऑप्शनला क्लिक करायचं, मग लगेच चालू होतं. सगळ्यांचे माईक चालू होतात, काहीच अडचण नाही. आणि त्याच्यामध्ये म्यूट असा एक ऑप्शन येतो, अनम्यूट असा एक ऑप्शन येतो. लाल कलर असेल तर तुमचा आवाज बंद झालेला असतो, जर तो कलर लाल नसेल तर तुमचा आवाज चालू असतो. एवढं सांगून पण अजून माईक चालू जर होत नसला तर उद्या मात्र लिंक मिळणार नाही. आत्ता माईक चालू झाला होता, म्हणजे विद्यार्थी माईक चालू झालेला आहे, कॅमेराही चालू होईल आणि विद्यार्थी बोलणार आहे. नवीन विद्यार्थ्याला आमच्याकडे संधी असते पहिल्यांदा बोलण्याची, म्हणून म्हणतोय मी तसं. अन्यथा म्हणजे तसं काही फोर्स नाही आहे कोणावरती की तुम्ही तुमचं मत इथं व्यक्त केलंच पाहिजे, असं कोणावरही कसलाही फोर्स नाही. तरीही जर काही म्हणायचं असेल, बोलायचं असेल तर सोलापूरवरून मल्लेबारी, सोलापूरच आहे का मला नेमकं आठवत नाही, बोलायचं तर बोलू शकता, बोला लवकर. नाहीतर हॅलो सर, हां बोल. आजचा क्लास चांगला वाटला. हम्म. नवीन प्रश्न शिकायला मिळाले. बर, तुम्ही खूप चांगले त्याला समजून सांगितलं, त्यामुळे चांगल्या पद्धतीने समजलं. ठीक आहे. माझा प्रश्न असा आहे, मगाशी मी सोलापूर म्हणतोय, खरं तर सोलापूरमधून तुम्ही आहात का? नाही, लातूर जिल्हा. लातूर जिल्हा आहे का? अच्छा, ठीक आहे. आणि मग नाव काय नेमकं तू विद्यार्थ्याचं? तहेरीम मल्लेभारी. तहेरीम नाव आहे. इथं वडिलांचं नाव लिहिलंय का? मोहम्मद अशफाक. ठीक आहे, हो. असू दे. ओके, ठीक आहे, बंद कर, काही अडचण नाही. इकडं हुंबे आणि पगार या 2 विद्यार्थिनींनी सुद्धा हँड रेज केलेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे? कुणीतरी एकानं माईक चालू करून सांगता का? सर हां बोल. बघितलं तो परत सांगा ना. काय हुंबे काय म्हणते, काहीच कळलं नाही. सर आजच्या क्लासमध्ये हे सांगायचं झालं की जे प्रश्न आपल्याला जमत नाहीयेत त्यावरती खूप विचार करून आपल्याला उत्तरे द्यावी लागणार आहेत. हां, आणि विचार करण्यासाठी आपल्याला अगोदर तो भाग योग्य पद्धतीनं समजून घेऊन वाचून मग तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे.
म्हणजे आपल्याला इथे सूत्रांचं पाठांतर पाहिजे, हो टीचर कसं शिकवतायत त्याच्यावरती लक्ष पाहिजे. इथं म्हणजे खूप सायन्स मध्ये तर खूप काय काय पाठांतर पाहिजे. अतिशय सायन्स मार्काचा विषय बारीक बारीक गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. हो सर. ठीक ठीक आहे, मग आता मीटिंग मधून लेफ्ट झालं तरी चालेल. YouTube वरती पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी इकडे तोपर्यंत 2 शब्द बोलतो. आपण YouTube वरती जर हे व्हिडिओ पाहत असाल, इयत्ता 8वी NMMSच्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ चालू आहेत. यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये होणारी परीक्षा 21 डिसेंबर 2025ला होऊ शकते आणि त्याची तयारी म्हणून विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल त्याचबरोबर बौद्धिक क्षमता चाचणीचे तास या पद्धतीनं Google Meetच्या सहाय्यानं चालू आहेत. तुम्हालाही मीटमध्ये यायचं असेल तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सांगितलेला होमवर्क पूर्ण करायचा. आजचा होमवर्क सांगितलेला आहे विज्ञानच्या पुस्तकामध्ये असलेले सगळे फॉर्म्युले नीट आपल्याला समजतील अशा पद्धतीनं 2-3 पद्धतीनं एकच फॉर्म्युला लिहायचा आणि आणखी एक करा, युनिट पण लिहून काढा. हे पण माझं पुढं आणखी त्याला जोडलेलं शेपूट आहे असं म्हणलं तरी चालेल. युनिट्स पण तेवढीच महत्त्वाचे आहेत. वेगवेगळे क्वांटिटीज आणि त्यांचे युनिट्स तेही पाठ करून घ्या. त्याच्यामध्ये SI सिस्टीममधलं युनिट वेगळं असतं आणि CGS सिस्टीममधलं युनिट वेगळं असतं. ते सुद्धा थोडंसं नीट पहा. परीक्षेला त्याबद्दल सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला आलेले आहेत.